हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत. आज आपण रामफळाची खूपच टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चला तर मग 1 2 3 स्टार्ट करूया आपण रेसिपीला. त्यासाठी बघा मी अशी रामफळं घेतली आहे. आमच्या मावशींनी दिली होती. त्यांना त्यांच्या शेतामध्ये येतात. हे बघा अशा प्रकारे एकदम मऊ झालेलं रामफळ घ्यायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे जर केलं ना तर खूप चवीला भन्नाट लागतं. खूप सुंदर रेसिपी होते त्याची. महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे. आपल्या त्वचेसाठी आणि केसासाठी तर ते खूपच आरोग्यवर्धक आहे. त्याच्यानंतर मी त्याचा जो मधला भाग आहे हे बघा तो काढून घेतला आहे आणि त्याचं जे साल आहे ते मी काढून घेणार आहे आणि गर सेपरेट करणार आहे. एकदम करायला सोपं, अजिबात येथे आपण गॅसचा वापर करणार नाही आणि या शिकरण किंवा रबडीसाठी दुधाचा पण वापर करणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हाताच्या साह्याने करणार आहोत. गॅस अजिबात वापरणार नाही आणि साखर पण टाकणार नाही. एवढी चविष्ट अशी रबडी किंवा शिकरण म्हणू शकता. अशा प्रकारे करायचं आहे. मी दूध वापरलं नाही, कारण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही येथे दुधाचा समावेश केला तरी चालेल, कारण आमच्याकडे फळामध्ये दूध आवडत नाही. आम्ही आंब्याचा रस जरी केला तरी आम्ही दुधाचा वापर करत नाही, म्हणून मी येथे दूध वापरलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधाचा समावेश केला तरी चालेल. पण असं पण खूप छान चवीला लागतो. मी फक्त थोडंसं जे साल आहे आणि त्याच्या ज्या बिया आहे त्या धुण्यासाठीच फक्त मी पाणी थोडंसं वापरलं आहे. हे बघा गर आपण सेपरेट केला, तो आपण चाळणीमध्ये घेतला आहे. जी पुरणाची चाळणी आहे त्यामध्ये घेतला आहे बघा. आणि हाताच्या साह्याने मी असं त्याचं जसं पुरण आपण करतो त्याप्रमाणे करणार आहे. तुम्ही इथे चमच्याचा वापर केला तरी चालेल, पण मी हाताच्या साह्यानेच करून घेणार आहे. म्हणजे त्याच्या बिया वेगळ्या होतील छान अशा. खूप सुंदर लागतो, सुमधुर टेस्टी असं आपल्या रामफळाचं शिकरण किंवा रबडी म्हणू शकता. हे बघा खाली असं छान असं त्याचं गर सेपरेट झालं आहे, हे बघू शकता आपण. खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच होते बघा अशा प्रकारे. त्यानंतर बघू शकता आपण पूर्ण बिया अशा वरती राहिल्या आहेत आणि आपला गर खाली पडला आहे. मला अजून चाळणीचा काढायचा आहे. बघू शकता किती घट्टसर झाला आहे. आपण त्यामध्ये गूळ वापरला आहे, छोटी वाटी गूळ. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरेचा वापर केला तरी चालेल. आणि छोटा चमचा मी वेलची पावडर टाकली आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. खूप सुंदर सुमधुर बिना गॅसची रबडी आपली तयार होत आहे मैत्रिणींनो. चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे आणि हाईप करायचं आहे. हे बघा आपली शिकरण किंवा रबडी तयार झाली आहे. आपण बाउलमध्ये सर्व करतो आहे. बघा किती घट्ट झाली आहे आणि चव तर एक नंबरच, कारण आपण येथे गुळाचा वापर केला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण येथे यूज करू शकता. आपली रबडी किंवा शिकरण तयार झालं आहे. कुठेच त्याला कण दिसत नाहीत, एवढी छान. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या रेसिपी बघण्यासाठी तयार राहा. बाय बाय.